स्वराज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। सर्वसामान्यांचा आवाज, निर्भीड, बेधडक, स्वराज मराठी। सांगली आणि मिरजेत नशेची औषधं विकणाऱ्या टोळीला मिरजेत पोलिसांनी जेरबंद केलं होतं। या प्रकरणी नशेची वैद्यकीय औषधं इंजेक्शन वितरण करणारा उत्तर प्रदेश येथील मुख्य संशयित इंतेजार अली झहिरुद्दीन याला अटक करण्यात आली। मिरजेतील महात्मा गांधी चौक पोलिसांनी ही कारवाई केली। आतापर्यंत अटक केलेल्यांची संख्या 13 वर पोहोचली। आरोपी रोहित अशोक कागवाडे, ओंकार रवींद्र मुळे, अशफाक बशीर पटवेगा, वैभव उर्फ प्रशांत शिवाजी पाटोळे, ऋतुराज आबासाहेब भोसले, अमोल सर्जेराव मगर, साईनाथ सचिन वाघमारे, अविनाश पोपट काळे, देविदास शिवाजी घोडके, आकाश अंकुश भोसले, हनुमंत पांडुरंग शिंदे, ललित सुभाष पाटील, इंतेजार अली झहिरुद्दीन अशी आतापर्यंत अटक केलेल्यांची नाव आहे। आरोपींच्याकडून 6.25 लाख किमतीचे मेफेटामाइन इंजेक्शनच्या बोटल, इतर गोळ्या आणि 8.5 लाख रुपये किमतीची वाहने असा 14.5 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। त्याच्यावर महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे। या प्रकरणी उत्तर प्रदेश येथून वितरण करणारा मुख्य संशयित इंतेजार अली झहिरुद्दीन याला अटक करण्यात आली। सांगलीचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलीस अधीक्षक ऋतू खोकर, पोलीस उपाधीक्षक प्रनिल गिल्डा, महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कारवाई करण्यात आली आहे। पोलीस उपनिरीक्षक श्री संदीप गुरव, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक उदय कुलकर्णी, धनंजय चव्हाण, पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन कुंभार, अभिजित धनगर, अभिजित पाटील, सर्जेराव पवार, सूरज पाटील, पोलीस नाईक राहुल क्षीरसागर, नानासाहेब चंदनशिवे, पोलीस कॉन्स्टेबल अमोल तोडकर, विनोद चव्हाण, विकास कांबळे, राजेंद्र हारगे, संदीप घोडे, चालक पोलीस नाईक देवानंद नागरगोजे, चालक पोलीस कॉन्स्टेबल हनुमंत कोळेकर, पोलीस उपनिरीक्षक श्री कुमार पाटील, पोलीस कॉन्स्टेबल सुमित सूर्यवंशी, पोलीस उपनिरीक्षक अफरोज पठाण, पोलीस कॉन्स्टेबल कॅप्टन गुंडवाडे, विजय पाटणकर यांनी या कारवाईत सहभाग घेतला। आतापर्यंत आपण यामध्ये 3 आरोपी निष्पन्न केलेले आहेत। त्या आरोपींकडे आणखी सखोल तपास होणे आपण कोर्टासमोर त्यांची आम्ही कोठडी पण मागतोय, जेणेकरून त्या आरोपींच्या कोठडी दरम्यान जे आहेत त्याच्यापर्यंत आम्हाला पोहोचता येईल। आता नुकतंच आम्हाला वर्षभरामध्ये मी चार्ज घेतला आहे की विविध संघटनांनी काही विद्यार्थी असतील किंवा काही यंगस्टर्स असतील त्यांच्यामध्ये नशेचं प्रमाण वाढत चाललं आहे।